भारतीय राजकारणात कौटुंबिक वाद आणि पक्षांतर्गत बंडाळी काही नवीन नाही। पण जेव्हा देशातील एका मोठ्या राजकीय घराण्यातून एका दिग्गज नेत्याकडून आपल्याच मुलाला केवळ पक्षातूनच नव्हे तर कुटुंबातूनही हद्दपार करण्याची घोषणा होते, तेव्हा ती बातमी केवळ बातमी राहत नाही तर एक राजकीय भूकंप ठरते। होय, आपण बोलतोय राष्ट्रीय जनता दल अर्थात आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्याबद्दल, ज्यांनी नुकताच एक अत्यंत कठोर निर्णय घेतलाय। आपल्या मोठ्या मुलाला तेज प्रताप यादव यांना पक्षातून 6 वर्षांसाठी काढून टाकलं, शिवाय कुटुंबातूनही बाहेरचा रस्ता दाखवला आहे। या भूकंपाचा केंद्रबिंदू ठरली आहे एक सोशल मीडिया पोस्ट। एक अशी पोस्ट ज्यात तेज प्रताप यादव यांनी एका महिलेसोबतच्या आपल्या विवाहबाह्य संबंधाची जाहीर कबुली दिल्याचा दावा केला जातो। या एका पोस्टमुळे बिहारच्या राजकारणात आणि यादव कुटुंबात वादळ निर्माण झाला आहे। लालू प्रसाद यादव यांनी इतका टोकाचा निर्णय का घेतला? तेज प्रताप यांनी नेमकी कोणती पोस्ट केली होती आणि त्यांनी दिलेल्या हॅकिंगच्या दाव्यात कितपत तथ्य आहे? या प्रकरणाचा तेज प्रताप यांच्या आणि आरजेडीच्या भविष्यावर काय परिणाम होईल? आज आपण याच सगळ्या प्रश्नांचा सविस्तर उलगडा करणार आहोत। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली तेज प्रताप यादव यांच्या फेसबुक प्रोफाइलवरील एका पोस्टने। या पोस्टमध्ये तेज प्रताप यांनी अनुष्का यादव नावाच्या एका महिलेसोबतचे काही फोटो शेअर केले होते। इतकंच नाही तर या पोस्टमध्ये त्यांनी दावा केला होता की माझे अनुष्का यादव यांच्यासोबत प्रेम संबंध असून आम्ही दोघे गेल्या 12 वर्षांपासून सोबत आहोत। आता ही गोष्ट मी सर्वांसमोर उघड करत आहे, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं होतं। राज्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या आणि एका मोठ्या राजकीय कुटुंबातील सदस्यांनी अशी जाहीर कबुली देणं हेच मुळात धक्कादायक होतं। ही पोस्ट वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। मात्र काही वेळातच ही पोस्ट डिलीट करण्यात आली। पोस्ट डिलीट झाली असली तरी व्हायचं ते नुकसान झालं होतं। यानंतर तेज प्रताप यादव यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एक स्पष्टीकरण दिलं। त्यांनी म्हटलं, माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हॅक करण्यात आले आहेत। माझे फोटो चुकीच्या पद्धतीने एडिट करून मला आणि माझ्या कुटुंबाला त्रास दिला जात आहे। माझी बदनामी केली जात आहे। मी माझ्या हितचिंतकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन करत आहे। तेज प्रताप यांनी हॅकिंगचा दावा केला असला तरी लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या पक्षाने यावर विश्वास ठेवलेला दिसत नाही, कारण तेज प्रताप यांच्या पोस्टने आणि त्यानंतरच्या घडामोडींनी लालू प्रसाद यादव कमालीचे संतप्त झाले। त्यांनी एक्सवर एक पोस्ट लिहून आपला निर्णय जाहीर केला। लालू प्रसाद यांच्या शब्दांमधून त्यांची नाराजी आणि कठोरता स्पष्टपणे दिसून येते। ते म्हणाले, मोठ्या मुलाचे व्यवहार, सार्वजनिक जीवनातील बेजबाबदार वर्तन हे आमच्या कौटुंबिक मूल्य आणि संस्काराच्या विरोधात आहे। त्याच्या या कृत्यामुळे मी त्याला पक्ष आणि कुटुंबातून बाहेर करत आहे। आजपासून त्याची पक्ष आणि कुटुंबात कोणत्याही प्रकारची भूमिका राहणार नाही। त्याला 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे। लालू इथेच थांबले नाहीत, ते पुढे म्हणाले, तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात चांगले वाईट आणि गुणदोष पाहण्यास सक्षम आहे। त्याच्याशी संबंध ठेवणाऱ्या सर्वांनी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत। आपल्या निर्णयाचं समर्थन करताना त्यांनी म्हटलं, वैयक्तिक जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्याने सामाजिक न्यायासाठीचा संघर्ष कमकुवत होतो। मी नेहमीच सार्वजनिक जीवनात वावरताना योग्य काळजी घेतली आहे। कुटुंबातील आज्ञाधारक सदस्यांनी सार्वजनिक जीवनात ही कल्पना स्वीकारलेली आहे आणि त्याचे पालन केले आहे। लालूंच्या या शब्दांवरून हे स्पष्ट होतं की त्यांनी तेज प्रताप यांच्या कृत्याला केवळ वैयक्तिक चूक न मानता पक्षाच्या आणि सामाजिक न्यायाच्या लढाईला अडथळा आणणारं कृत्य मांडलं। पक्षातून तर हकालपट्टी केली, शिवाय त्याला कुटुंबातूनही बाहेर काढलं। हा निर्णय किती गंभीर आहे हे यातून दिसून येतं। लालू प्रसाद यादव यांनी इतका मोठा निर्णय का घेतला हे समजून घेण्यासाठी तेज प्रताप यादव यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास समजून घेणं महत्त्वाचं आहे। तेज प्रताप हे लालूंचे मोठे सुपुत्र असले तरी ते त्यांचे राजकीय वारसदार मानले जात नाहीत। ही जागा त्यांचे धाकटे बंधू तेजस्वी यादव यांनी घेतली आहे। 2015 ते 2017 या काळात बिहारचे आरोग्यमंत्री राहिलेले तेज प्रताप प्रशासकीय कौशल्यापेक्षा आपल्या वादग्रस्त विधानांसाठी आणि रंगीन स्वभावासाठीच जास्त ओळखले जातात। त्यांच्या भोवती नेहमीच वादांचं वलय राहिलं आहे। एक गमतीशीर बाब म्हणजे ते तेजस्वी यांच्यापेक्षा वयाने मोठे असले तरी अधिकृत कागदपत्रांवर मात्र त्यांचं वय तेजस्वींपेक्षा कमी दाखवण्यात आलं आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बंडखोरी करत पक्षाविरोधात भूमिका घेतली होती। लालू राबडी मोर्चाची स्थापना त्यांनी केली होती। 2020 मध्ये ते पुन्हा आपल्या कुटुंबांसोबत आले, पण त्यांचा स्वभाव आणि महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही। तेज प्रताप हे एका वेगळ्याच दुनियेत रमणारं व्यक्तिमत्व आहे।
ते स्वतःला कृष्णाचे भक्त मानतात आणि अनेकदा बासरी वाजवतानाचे स्वतःचे फोटो शेअर करतात. त्यांनी स्वतःची आणि तेजस्वींची तुलना कृष्ण आणि अर्जुनाशी करायला आवडते. त्यांना मोटरसायकल आणि विमान उडवण्याचीही आवड आहे. ते पायलटचा परवाना मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही म्हटलं जातं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSSला टक्कर देण्यासाठी त्यांनी धर्मनिरपेक्ष सेवक संघ म्हणजेच DSS नावाची संघटनाही काढली होती, जी आता फारशी सक्रिय नाही. ते पाटण्यात एका वेगळ्या बंगल्यात राहतात. त्यांचं हे एकूणच वर्तन अनेकदा पक्षासाठी आणि कुटुंबासाठी अडचणीचंच ठरलं आहे. ताजं प्रकरण हे याच मालिकेतील एक कडवट अध्याय म्हणावा लागेल. लालू प्रसाद यादव यांच्या या निर्णयाचे बिहारच्या राजकारणावर आणि यादव कुटुंबावर दूरगामी परिणाम होणार आहेत. तेजस्वी यादव जे आत्ता पक्षाचे आणि लालूंचे राजकीय वारसदार आहेत, त्यांच्यासाठी हा निर्णय एका अर्थाने दिलासादायक ठरू शकतो. तेज प्रताप यांच्यामुळे पक्षात आणि कुटुंबात होणारी संभाव्य बंडाळी किंवा अडचणी काही काळासाठी तरी थांबतील. पक्षाला एक शिस्तीचा संदेश मिळेल. मात्र दुसरीकडे तेज प्रताप यादव आता काय करणार हा मोठा प्रश्न आहे. ते शांत बसतील का, की पुन्हा बंडखोरी करून नवा गट स्थापन करतील? त्यांच्या हकलपट्टीमुळे त्यांना सहानुभूती मिळेल का? त्यांचे समर्थक त्यांच्या पाठीशी उभे राहतील का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 6 वर्षानंतर ते पुन्हा राजकारणात किंवा कुटुंबात परत येऊ शकतील का? तेज प्रताप यांनी हॅकिंगचा जो दावा केला आहे तो सिद्ध करणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं असेल. पण लालू यादव यांनी घेतलेला निर्णय पाहता त्यांनी हा दावा फेटाळून लावल्याचं दिसतं. हे प्रकरण केवळ एका सोशल मीडियाच्या पोस्टपुरतं मर्यादित नाही, तर ते नैतिक मूल्य, कौटुंबिक संस्कार, राजकीय वारसा आणि एका वादग्रस्त व्यक्तिमत्वाच्या भवितव्याशी जोडलेलं आहे. बिहारचं राजकारण यापुढेही या प्रकरणाच्या परिणामांनी ढवळून निघणार आहे यात शंका नाही. लालू प्रसाद यादव यांनी उचललेलं हे कठोर पाऊल सामाजिक न्यायाच्या लढाईला बळ देतं की कौटुंबिक कलहात आणखी भर घालतं हे येणारा काळच ठरवेल. तोपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. महत्त्वाच्या घडामोडींसाठी आजच थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.